जर तुम्ही आरी वर्क करत आहात किंवा शिकत आहात तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फ्रेंच नॉट, लॉंग फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट ही आलीच पाहिजे. कारण ज्या वेळेला तुमच्याकडे अशा प्रकारचे ब्लाउज येतात किंवा फ्लोरल प्रिंट येतात तर त्या सगळ्या डिझाईन मध्ये फ्रेंच नॉट ही असतेच. तर त्याचे 3 प्रकार आहेत फ्रेंच नॉट घालायचे. तर फ्रेंच नॉट कशी घालायची आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. नमस्कार, मी डिझायनर सिमरन. या व्हिडिओमध्ये आपण फ्रेंच नॉट, लॉंग फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट अशा 3 प्रकारचे स्टिचेस आपण शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. आणि आरीवर्कच्या बाबतीत जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय किंवा इन्स्टावरती डायरेक्ट DM करू शकताय. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओत आपण या प्रकारचे लिप स्टिचेस शिकलो आहोत, तर तोही व्हिडिओ नक्की बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट शिकणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 2 मोटिफ काढून घेतलेले आहेत. या मोटिफमध्ये आपण या स्टिचेस घालणार आहोत. तर निडलमध्ये मी सिल्कचा धागा घेतलेला आहे. 6 पदरी धागा घेऊ शकता किंवा 8 पदरी तुम्ही घेऊ शकता. जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा 3 पदरीने प्रॅक्टिस करा, त्याने तुम्हाला सोपं पडेल. आणि ज्या वेळेला तुम्ही निडल घेताय त्यावेळेला तुम्ही अशी निडल घ्या ज्याचं होल जरा थोडंसं मोठं असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा फ्रेंच नॉट कशी घालायची हे आपण बघणार आहोत. आरीवर्क मधली किंवा थ्रेडवर्क मधली फ्रेंच नॉट ही सगळ्यात सोपी स्टिच आहे. तर ती स्टिच घेताना तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे, कारण आपण 6 किंवा 8 पदर धाग्याने काम करत असतो आणि वर्क तुमचं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवून हे वर्क करायचं आहे. घालताना आपल्याला काय करायचं आहे, जो आपण निडलमध्ये थ्रेड घेतलेला आहे तो सगळ्यात पहिल्यांदा खालून वरती असा इन्सर्ट करून घ्यायचा आहे. आणि निडलच्या अराउंड आपल्याला डिझाईननुसार आपण 2 पदर किंवा 3 पदर ही राऊंड मारू शकतो, पण मी इथे 2 पदरचं सांगितलेलं आहे. नेक्स्ट मी तुम्हाला 3 राऊंड घालून कशी फ्रेंच नॉट घालतात तेही दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अशा पद्धतीनं आपण फ्रेंच नॉट घालू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, निडलमधून आपल्याला अशा 3 राऊंड घ्यायचे आहेत आणि एका साईडचा धागा आपल्याला हातात धरायचा आहे आणि दुसऱ्या हातातला धागा आपल्याला खाली हळूच खेचायचा आहे. जर तुम्ही जास्त जोरात खेचणार तर तुमची ही नॉट बॅक साईडला जाऊ शकते. तर तुम्हाला एकदम हलक्या हाताने हे नॉट्स घालून घ्यायचे आहेत. जसं व्हिडिओ दाखवले तसं तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला ही याच पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने ही फ्रेंच नॉट घालता येईल. तर जसं जसं मी या व्हिडिओत दाखवते तर तसं तसं तुम्ही स्टेप्स फॉलो करा. तर 2 पदरचे आपण 2 राऊंडचे इथे फ्रेंच नॉट घातलेले आहेत. तशाच आपण 3 राऊंड घालताना एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या पॉईंट पासून आपण थ्रेड वरती घेतोय त्याच पॉईंटला आपल्याला थ्रेड खाली घालायचा आहे. म्हणजे आपली जी फ्रेंच नॉट आहे ती एकाच जागेला बसेल, म्हणजे जास्त स्प्रेड होणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही फ्रेंच नॉट घालायची आहे. जसं व्हिडिओ दाखवले तसं तशा स्टेप्स तुम्ही फॉलो करा आणि जे आहे ती फ्रेंच नॉटची तुम्ही प्रॅक्टिस करा. एकदा मी तुम्हाला फ्रेंच नॉट कशी घालायची ती डिटेलमध्ये सांगते. तर ज्या वेळेला तुम्ही बॅक साईडून निडल इन्सर्ट करून वरती घेता तर त्याच वेळेला तुम्हाला निडलच्या अराउंड 2 किंवा 3 पदर असे राऊंड घ्यायचे आहेत आणि जिथून तुम्ही थ्रेड वरती घेतलाय त्याच पॉईंटला तुम्हाला थ्रेड इन्सर्ट करायचा आहे बॅक साईडला. आणि हलक्या हाताने आपल्याला एक धागा ओढायचा आहे आणि एक धागा आपल्या हातात धरायचा आहे. जर तुम्ही जास्त धागा खालच्या बाजूला खेचणार तर ती तुमची नॉट बॅक साईडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही हलक्या हाताने काम करणार तेवढीच तुमची फ्रेंच नॉट क्लिअर दिसणार आहे. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, झूम करून हे दाखवलं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही फ्रेंच नॉट घाला. आता 2 राऊंड आणि 3 राऊंड मध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला व्हिडिओत समजलंच असेल. 2 राऊंडची जर तुम्ही असाल तर ती थोडीशी स्मॉल साईज मध्ये येते आणि 3 राऊंडची घालत असाल तर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी येते. आता तुम्ही तुमच्या डिझाईननुसार ठरवू शकता तुम्हाला 2 पदरची या 3 पदरची घालायची आहे. तर इथे मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला फ्रेंच नॉट घालून दाखवलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला फ्रेंच नॉट, लॉंग फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट ही तुम्हाला दिसेलच. ज्या वेळेला ब्लाऊजमध्ये कोणतंही फ्लोरल वर्क असेल तर त्या वेळेला तुम्हाला ह्या 3 स्टिच आल्याच पाहिजेत. तर जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या 3 स्टिचेस येणार आहेत. आता आपली फ्रेंच नॉट झालेली आहे. आता फ्रेंच नॉट जशी घालतो तशीच आपल्याला लॉंग फ्रेंच नॉट घालायची आहे. थोडंसं डिस्टन्स लांब ठेवायचं आहे, त्यावेळेला ती लॉंग फ्रेंच नॉट होते. आता लॉंग फ्रेंच नॉट कशी घालतात तर जसं व्हिडिओत दाखवलं आहे, एका पॉईंट पासून आपल्याला धागा वरती घ्यायचा आहे आणि जिथं आपल्याला नॉट घालायची आहे थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे. जसं व्हिडिओत दाखवलं आहे तशी एक डिझाईन मी क्रिएट केलेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला मेन पॉईंट पासून थोडंसं लांब आपल्याला नॉट घालायची आहे, त्याला आपण लॉंग फ्रेंच नॉट म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण इथे लॉंग फ्रेंच नॉट घातलेली आहे. आता या नॉटमध्ये
जे मी सिक्वेन्स यूज केलेला आहे ते जर तुम्ही नाही केलं तरी चालेल, आणि सिक्वेन्स जरी यूज केलं तरीही चालेल. तुमच्या दोन्ही पद्धतीच्या डिझाईनच्या आहेत त्या उठून दिसणार आहेत. आता तुमच्या डिझाईननुसार तुम्ही इथे लॉंग फ्रेंच नॉट घालू शकता. लॉंग फ्रेंच नॉट घालायची पद्धत सेम आहे. जशी आपण फ्रेंच नॉट घातली तशीच आपल्याला लॉंग फ्रेंच नॉट घालायची आहे. फक्त थोडंसं एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे. तर सेम पद्धतीने आपल्याला लॉंग फ्रेंच नॉट घालायची आहे. पद्धतीने जशी आपण फ्रेंच नॉट घातली तशीच लॉंग नॉट घालतानाही आपल्याला हातात एका धागा धरायचा आहे आणि दुसऱ्या हातातला जो धागा आहे तो बॅक साईडला आपल्याला खेचायचा आहे. त्यावेळेलाही आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, खूप हलक्या हाताने तो धागा खाली खेचायचा आहे, नाहीतर ही नॉट सुद्धा तुमची बॅक साईडला जाऊ शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या स्टिचेस घालायच्या आहेत. तर आतापर्यंत आपल्या 2 स्टिचेस कंप्लीट झालेल्या आहेत. आय होप तुम्हाला या दोन्ही स्टिचेस समजल्या असतील. जरी यापैकी कोणतीही जर स्टिच तुम्हाला समजली नसेल तर कमेंट करा किंवा इन्स्टावरती डायरेक्ट DM करा, किंवा आरी वर्कच्या बाबतीत कोणतेही जर तुमचे डाऊट असतील तर तेही तुम्ही कमेंट करून एखादा क्वेश्चन विचारू शकताय. त्याचे मी नक्की तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलाही एक लाईक करा. रिंग नॉटसाठी मी इथे पिस्ता कलरचा असा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि ऑलरेडी एक मोटिफ बनवून ठेवलेला आहे. तर त्या सर्कलच्या आत आपल्याला रिंग नॉट घालायची आहे. आता जशी आपण फ्रेंच नॉट घातली, लॉंग फ्रेंच नॉट घातली, तशीच रिंग नॉट घालायची आहे. मेथड सेम आहे, फक्त थोडासा आपल्याला धागा वरती सोडायचा आहे. जसं व्हिडिओत दाखवलं आहे तसं 2 राऊंड तुम्हाला घ्यायचे आहेत आणि थोडासा हलका आपल्याला असा वरती जशी रिंग होईल तसा आपल्याला एक धागा वरती सोडायचा आहे आणि जसं व्हिडिओत दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला एक नॉट घालायची आहे. त्यावेळेला आपली ती रिंग नॉट बसेल. तर अशा पद्धतीने आता फ्रेंच नॉटमध्ये आपण धागा पूर्ण खाली खेचून घेतो, तर तसा इथं नाही करायचा. आपल्याला थोडासा लूज धागा सोडायचा आहे आणि लूज धागा सोडल्यानंतर ना अशी आपली रिंग नॉट बसते. तर थोडीशी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हालाही समजेल की आपल्याला ॲक्च्युली रिंग नॉट कशी घालायची आहे. आता 2 राऊंड घ्यायचे आहेत आणि थोडासा वरती आपल्याला धागा सोडायचा आहे आणि तिथे साईडला थोडंसं धरून ठेवायचं आहे आणि जो बाकीचा थ्रेड आहे तो आपल्याला खाली खेचायचा आहे. या पद्धतीने आपली रिंग नॉट टाईटली बसते. तर अशा पद्धतीने इथे मी सगळीकडे रिंग नॉट घालून घेणार आहे. तर याच पद्धतीने तुम्ही ही रिंग नॉट घाला आणि रिंग नॉटची किंवा फ्रेंच नॉटची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने थोडंसं तुम्हाला समजेल की ॲक्च्युअलमध्ये आपल्याला नॉट्स कशा घालायच्या आहेत. तर या तिन्ही नॉट घालायच्या पद्धती खूप सोप्या आहेत. फक्त प्रॅक्टिस थोडीशी करा. तुम्हाला आल्याच पाहिजेत, कारण की कोणत्याही फ्लोरल आरी वर्कमध्ये तुम्हाला या तिन्हीपैकी एखादी तरी स्टिच दिसणारच. जसं की मी पहिल्यांदा स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये दाखवलं की कोणत्याही फ्लोरल प्रिंटमध्ये किंवा फ्लोरल डिझाईनमध्ये तुम्हाला या तिन्हीपैकी एखादी स्टिच तर असतेच. आणि रिंग नॉट घालणं म्हणजे प्रत्येक फ्लोरल स्टिचमध्ये ही रिंग नॉट येते सेंटरला. अशा प्रकारचे ज्या वेळेला फ्लावर्स असतात तर त्यावेळेला सेंटरमध्ये किंवा तुमचं पिकअप मोटिफ असेल तर त्यामध्येही तुम्हाला ही स्टिच दिसणार आहे. तर त्यामुळे या स्टिचेसची प्रॅक्टिस भरपूर करा. या स्टिचेसची प्रॅक्टिस केल्यानंतर तुमची फिनिशिंग ही खूप वाढणार आहे आणि छान वर्क होणार आहे तुमचं. तर या तिन्हीपैकी कोणत्याही स्टिचेसची गरज तुम्हाला प्रत्येक डिझाईनमध्ये पडू शकते. त्यामुळे या तिन्ही स्टिचेसची प्रॅक्टिस भरपूर करा. आपण इथे 3 प्रकारचे नॉट्स घातलेले आहेत, फ्रेंच नॉट, लॉंग फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट. तर यापैकी तुम्हाला कोणती स्टिच सोपी वाटते तेही कमेंट करून सांगा. आणि याच्या अगोदरही मी आरी वर्कच्या स्टिचेस खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेल्या आहेत. तर घर बसल्या तुम्हीही विदाऊट पैसे खर्च करता आरी वर्क फ्रीमध्ये शिकू शकता. आणि फक्त तुम्हाला काय करायचं, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ठेवायचं आहे. ज्या वेळेलाही नवीन व्हिडिओ येईल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि तुम्ही नवीन पद्धती ज्या आहेत किंवा नवीन डिझाईन्स आहेत ते इझिली शिकू शकाल. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये 3 नॉट्स घातलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. अशा प्रकारे आरी वर्कमध्ये लागणारे आणि खूप इम्पॉर्टंट अशा 3 स्टिचेस मी इथे कंप्लीट केलेले आहेत. तर तुम्ही या स्टिचेसची प्रॅक्टिस करा आणि या 3 स्टिचेस आरी वर्कमध्ये तुम्हाला कंपल्सरी बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर या मी 3 स्टिचेस आहेत त्या 3 मोटिफमध्ये केलेल्या आहेत. तर तुम्ही मोटिफमध्ये किंवा एखाद्या ब्लाऊजवरती किंवा कुर्तीवरतीही तुम्ही करू शकताय.